राखावी भूतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. समर्थ यावेळी अत्यंत घन व जीवनतत्त्व सांगितलेले आहे. प्रत्येक मनुष्य समाजात राहतो. त्याचे अनेक लोकांशी संबंध येतात. या संबंधामध्ये प्रेम, आपुलकी, आदर आणि विश्वास असणे आवश्यक असते. परंतु त्याचबरोबर विवेक, संयम आणि योग्य अंतर राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. योवी समर्थ सांगतात की प्रत्येकाशी योग्य मर्यादा राखून वागावे, सर्वांशी प्रेमाने राहावे, पण अति जवळीक किंवा अति हस्तक्षेप टाळावा. जे लोक हा विवेक पाळतात त्यांच्यावर भाग्याची कृपा होते. राखावी भोवतांची अंतरे या आचरणात केवळ शारीरिक अंतर नव्हे तर व्यावहारिक मर्यादा होय. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार, संस्कार आणि जीवनपद्धती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाशी वागताना योग्य सीमा पाळणे आवश्यक आहे. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये, कोणावर अति विश्वास ठेवू नये आणि कोणाशी अति वैरही करू नये. मर्यादा राखणे नातेसंबंध टिकून राहतात आणि मन शांती लाभते. अनेकदा माणूस भावनेच्या भरात प्रत्येकाशी अतिशय जवळीक निर्माण करतो. नंतर अपेक्षा वाढतात, गैरसमज निर्माण होतात आणि संबंधही बिघडतात. समर्थ सांगतात की प्रेम असावे, पण त्याला विवेकाची जोड असावी. मर्यादा पाळणारा मनुष्य स्वतःचेही रक्षण करतो आणि इतरांचाही आदर करतो. भाग्य येते तदनंतरे या विविध असा सांगतात समर्थ, जो मनुष्य विवेकाने, संयमाने आणि मर्यादेने वागतो त्यांच्याकडे यश, मान, सन्मान आणि भाग्य आपोआप येते. भाग्य म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे, चांगले आरोग्य, चांगले मित्र, समाजातील प्रतिष्ठा, मानसिक समाधान, कुटुंबातील सौख्य आणि ईश्वरी कृपा ही भाग्याचेच प्रकार आहेत. योग्य आचरण करणाऱ्या व्यक्तीवर लोक विश्वास ठेवतात. त्याला सहकार्य मिळते, त्याची प्रगती होते. त्यामुळे त्याचे जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी बनते. समर्थांच्या दृष्टीने भाग्य हे आळसीपणाने मिळत नाही. ते चांगल्या विचारांनी, सद्वर्तनाने आणि विवेकपूर्ण जीवनाने प्राप्त होते. जो आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो, इतरांचा मान राखतो आणि कोणाचीही भावना दुखवत नाही, त्याच्याकडे समाज आदराने पाहतो. ही खरी भाग्याची सुरुवात आहे. अशी ही विवेकाची उत्तरे या चरणात समर्थ सांगतात की हे सर्व विवेकाची शिकवण आहे. विवेक म्हणजे योग्य अयोग्य, हित अहित, सत्य असत्य याचा विचार करण्याची शक्ती. विवेकाशिवाय मनुष्य अनेक चुका करतो. तो चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर दुःख भोगतो. विवेकामुळे माणूस योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. कोणाशी किती बोलावे, कोणावर किती विश्वास ठेवावा, कोणाला किती महत्त्व द्यावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हेही विवेक शिकवतो. समर्थ सांगतात, संपूर्ण ग्रंथात विवेकाला अत्यंत महत्त्व दिले आहे. कारण विवेकामुळे मनुष्य संकटातून वाचतो. केवळ विद्वत्ता असून उपयोग नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. हीच खरी बुद्धिमत्ता आहे. ऐकणार नाही या शेवटच्या चरणात समर्थ सांगतात, खंत व्यक्त करतात. ते म्हणतात की ही विवेकाची शिकवण सांगितली जाते, परंतु ऐकणार नाही आणि आचरणात आणणारेही नाही. फारच कमी असतात. बहुतेक लोक भावनेच्या भरात वागतात, रागाने निर्णय घेतात किंवा मोहामुळे चुकीच्या मार्गावर जातात. नंतर पश्चाताप करतात. संतांचे मार्गदर्शन ऐकून त्यानुसार जीवन जगणारे मनुष्य मात्र संकटांवर सहजच मात करतात. आजच्या काळात या ओवीचे महत्त्व अधिक वाढते. सामाजिक माध्यमामुळे लोक पटकन जवळ येतात, पण तितक्याच लवकर मतभेदही निर्माण होतात. प्रत्येकाची सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करणे, प्रत्येकावर सहज विश्वास ठेवणे
किंवा प्रत्येक वादात उडी घेणे हे अनेक अडचणी निर्माण करू शकते. अशा वेळी समर्थांची राखावी बहुतांची अंतरे ही शिकवण अत्यंत उपयुक्त ठरते. मर्यादा, संयम आणि विवेक यांचा स्वीकार केल्यावर जीवन अधिक सुरक्षित, संतुलित आणि आनंदित बनते. सद्गुरूंच्या मार्गावर चालणाऱ्या साधकासाठीही ही ओवी महत्त्वाची आहे. साधकाने सर्वांशी प्रेमाने वागावे, पण मन, ईश्वरभक्ती स्थिर ठेवावी. अनावश्यक वाद, मत्सर, अहंकार आणि आसक्ती यांपासून दूर राहावे. त्यामुळे साधना शुद्ध राहते आणि अंतःकरण निर्मल बनते. या ओवीत समर्थ असा आणखी असा अर्थ आहे की माणसाने स्वतःच्या मनालाही मर्यादा शिकवाव्या. मन प्रत्येक गोष्टीत गुंतले. प्रत्येकाच्या बोलण्याचा परिणाम मनावर घेतला तर शांतता नष्ट होते. विवेकाच्या साहाय्याने मनाला योग्य दिशा दिली तर जीवनात स्थैर्य आणि समाधान प्राप्त होते. समर्थ या ओवीत व्यवहार ज्ञानाचा अमूल्य धडा देते. सर्वांशी प्रेम, आदर आणि सौजन्य राखावे, पण त्याचबरोबर विवेकाने योग्य मर्यादा पाळाव्यात. अशा आचरणातून खरे भाग्य, यश, मानसिकता, शांतता, समाजातील मान आणि ईश्वरकृपा प्राप्त होते. संतांची शिकवण केवळ ऐकण्यासाठी नसून ती जीवनात उतरवण्यासाठी आहे. जो मनुष्य या ओवीचा संदेश आचरणात आणतो त्याचे जीवन संतुलित, सुरक्षित आणि यशस्वी व आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनते. जय जय रघुवीर समर्थ.